बावनकुळे हे मुख्यमंत्री होतील हे तुम्हाला लगेच कसं कळलं? म्हणजे काय लॉजिक आहे? एक खरं आहे की दिल्लीमध्ये कॅबिनेटमध्ये आता ताकदीची माणसंच नाही आहेत. किरण रिजिजूचा आणि कायदा मंत्री पदाची तुम्ही तुलना करू शकता. मराठी माणूस प्रधानमंत्री झाला तर आम्ही स्वागतच करू. मग फडणवीस असले तरी स्वागत. त्यांनी जाऊन दावा ठोकायला पाहिजे. ओम निंबाळकर आणि ईशान्य मुंबईचे संजय खासदार दिना. संजय दिना पाटील यांना शिंदे गटात पाठवण्यामध्ये फडणवीसांची महत्वाची भूमिका आहे. सचिन अहिर जे आहे त्याच्याविषयी मला माहित नाही, पण जे आता 6 खासदार गेले त्यांना काय मोदीने निवडून नव्हतं आणलं ना. आम्ही सगळे लोक धक्काप्रूफ झालेलो आहोत. 14चा आकडा येतो. येऊ दे ना, आकडे लावायला काय झालं? काहीच वाटत नाही. रतन खत्रीचा मटका बंद झाला म्हणावं. आता शरद पवार सुद्धा वेळ देतात ना. शरद पवारांचा वेळ कोणीच देत नाही, तरी त्यांचे गेले ना आणि जाणार आहेत म्हणतात अजून. आता या 6 लोकांनी निवडून देऊन दाखवावं ना. 50 कोटी खोक्यात राहत नाहीत ना. 50 कोटी कंटेनर मध्ये राहत. तुमच्या घरासमोर कंटेनर पार्क केला जातो. हे विरोधी पक्षाला शक्य आहे का? नाही. नाहीतर एकनाथ शिंदे का फुटला नसते फुटले ते. मी रामरक्षा आंदोलनात काँग्रेस दिसत नाही. हे चुकीचं आहे. नाशिकला आंदोलन करणार होते आणि केलं तेव्हा हे आंदोलन यशस्वी होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस आणि नाशिकमध्ये ढगफुटी होणार अशी अफवा पसरली. इतकी बदमाशी. अशा प्रत्येक निचतम कृत्याला सुद्धा एक एक्सपायरी डेट असते. 50 वर्ष भाजपच्या मोदी 110 वर्ष राहणार आहेत का? भाजप आहे कोण? अहो चोख लोक आहेत. तुम्ही चोरांचं कसं काय ऐकता? भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे म्हणजे काय हिंदुत्व आहे का? अजिबात नाही. तुम्ही जे बोलता ते मुद्दाम वापरतात 100%. आणि म्हणतात की हे कट करून नाहीच ते ना. चुकीचे नाहीये राहू. अजिबात. ज्यांना जी भाषा कळते त्या भाषेचा वापर करा. उद्या यांची नातवंड यांची पोरं बाहेर काय फिरणार? गद्दाराची पोरं, गद्दाराची नातवंड. हे एकनाथ शिंदेच्या घरातच सगळं दारू पीत बसले होते. आम्हाला सगळं माहित होतं. पुढे बोल. मग काही हालचाल नाही. अहो त्यांना 25-25 कोटी रुपये ऍडव्हान्स दिला होता. ज्यांना 5वी बहुमताची नशा चढली हे माथे फिरू झाले. पण मी अनेकदा बोलतो राव, दाऊद दूध कशाला म्हणताय? ज्या दिवशी आमच्या हातामध्ये 1 तास ईडी आणि सीबीआय येईल त्या दिवशी शिंदे राजकारणात राहणार. 100 दाऊद 1 राऊत आणि तेच राऊत माझ्यासोबत आहे. लेट्सअप मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तो दाऊद याच्यावर तर मी येणार आहे सर, पण एक बावनकुळे हे मुख्यमंत्री होतील हे तुम्हाला लगेच कसं कळलं? म्हणजे काय लॉजिक आहे? लॉजिक तर असावंच लागतं राजकारणामध्ये हा. की भविष्यामध्ये या राज्यात आपल्या आसपास काय घडू शकेल याचा अंदाज बांधावा लागतो. गेल्या काही काळापासून तुम्हीच सांगता की देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाऊ शकतात. दिल्ली त्यांची वाट पाहत आहे. कदाचित ते पुढले प्रधानमंत्री पदाचे उमेदवार आहेत. आणि एक खरं आहे की दिल्लीमध्ये कॅबिनेटमध्ये आता ताकदीची माणसंच नाही आहेत. तुम्ही पाहता काय गोंधळ आहे. अर्थमंत्री, अर्थ खातं, शिक्षण खातं, संरक्षण खातं, म्हणजे कोणत्याही महत्वाच्या खात्याला नेतृत्वच नाही. आम्ही अनेक टोलेजंग माणसं पाहिलेली आहेत. मग ते सरकार काँग्रेसचं असेल किंवा काही काळ जनता पक्षाचं सरकार होतं. काय एक एक माणसं होती. यशवंतराव चव्हाण, जगजीवन राम, अर्जुन सिंग, शरद पवार, स्वर्ण सिंग. बरं का? तुम्ही अशी नावं घ्या. महान माणसं म्हणजे ती त्या लालबहादूर शास्त्री, माधवराव महाराज शिंदे अशी सगळे मोठे मोठे माणसं जी नेतृत्व केलंय आपापल्या. नरसिंह राव शिक्षण मंत्री होते. बरं का? स्वतः रावसाहेब. आता काय हो, कोण? निर्मला सीतारामन अर्थव्यवस्थेचे अक्षरशः मातेरे करून टाकलं. धर्मेंद्र प्रधान यांचा काय अनुभव आहे? ज्या खात्याची धुरा शिक्षण खात्याची सुरुवातीला मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी सांभाळलेली आहे. ते तुमचे आताचे कायदा मंत्री आहेत किरण रिजिजू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या खुर्चीवर बसले कायदा मंत्री म्हणून आणि देशाला एक दिशा दिली. त्या कायदा मंत्री पदावरती कोण बसले आहेत? त्याच्यावरती इतर सुद्धा अनेक नेते त्या काळात देऊन गेले. हरिभाऊ गोखले होते चांगले कायदा मंत्री. बरं. त्यानंतर अनेक महत्वाचे लोक त्या. पण किरण रिजिजूचा आणि कायदा मंत्री पदाची तुम्ही तुलना करू शकता? त्याच्या आधी कोणते अर्जुन मेघवाल नावाची गोष्ट कायदा मंत्री देशाचे, ते जाऊन त्या सरन्यायाधीशांबरोबर
इंग्लंडमध्ये बॅडमिंटन खेळतात. हो, तुम्हाला सुचवायचं काय देवेंद्र फडणवीस नाही, हे त्या दिल्लीत बाबतीत- जावे? म्हणजे मला तर असं विचारायचं की एवढं प्रेम कसं उतू आलं ज्या फडणवीसांनी प्रेम तुमचे आमदारच फोडले. नाही, नाही बघा, 40 की- आमदार जे आहेत नाही, 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 एक ते लक्षात फोडण्यात घ्या त्यांचा की महत्वाचा रोल होता. आणि हा तुम्ही आज प्रेम- फडणवीस हे जर पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंद आहे असं. नाही, नाही, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या तेव्हाही आम्ही आनंद व्यक्त केला होता. शरद पवारांच्या आमची त्या काळामध्ये विरोधाचा सामना चालायचा, तेव्हा जर मराठी माणूस प्रधानमंत्री झाला तर आम्ही स्वागतच करू. हम्म. कधी काळी वाटलं नितीन गडकरी होती तेव्हा आम्ही म्हटलं स्वागत करू. मग फडणवीस असले तरी स्वागत. त्यांनी जाऊन दावा ठोकायला पाहिजे. हं. असं काय सहज गळ्यात माळ पडत नाही ना. पण राऊतसाहेब राजकारण आहे, हा, राजकारणामध्ये जो आत्ताचा शत्रू आहे, जोपर्यंत गणित बदलत नाही तोपर्यंत शत्रूच राहतो हो. आणि पॉलिटिकली शत्रूच राहतो. फडणवीसांनी तुमचे 6 जे खासदार आहेत ते फोडताना दोघं जात नव्हते, तर फडणवीसांनी आम्हाला मदत माहिती आहे. केली आहे. ओम त्यांना तुम्ही निंबाळकर, पंतप्रधान व्हावून शुभेच्छा द्या. ओम निंबाळकर आणि ईशान्य मुंबईचे संजय खासदार दिना. संजय दिना पाटील यांना शिंदे गटात पाठवण्यामध्ये हम्म. फडणवीसांची महत्वाची भूमिका आहे. त्यांना दिल्लीतून दट्ट्या आला काही करून त्यांना पाठवा, हम्म. त्यानंतर तो सगळा खेळ झाला असं आता आम्ही ऐकतो. आता त्याच्यात चर्चा कशा करता करायची. हम्म. झालं, लोकांनी बेईमानी केली, गद्दारी केली, त्यात देवेंद्रजी नका दोष द्यायचा किंवा काय. तुम्ही बाजारात स्वतः विकायला उभे राहिलात ना, स्वतः गळ्यात 50 कोटीचा किंमत लावून हम्म. जे गेले बाजारात ऑक्शन करून घेण्यासाठी स्वतःचा, तेच पण दोषी आहेत. सचिन राऊत का गेले? सचिन अहिर जे आहे, त्याच्याविषयी मला माहित नाही. मग एवढे जवळची माणसं राऊत साहेब, नाही, तुम्हाला बघा. वाईट नाही वाटत की आपल्या जवळची माणसं फुटतायत आणि पक्ष नाही, अजिबात वाटत कमजोर नाही. होते? त्यांना वाईट वाटलं पाहिजे बेईमानी करताना, आम्हाला कशाला वाईट वाटेल? वाईट नक्कीच वाटेल की त्यांच्याशी इतकं प्रेमानं वागून किंवा त्यांना जे जे शक्य आहे देता येणं ते देऊन सुद्धा जर लोक जात असतील तर या राजकारणामध्ये इमान राहिलं नाही देशामध्ये, असंच म्हणावं लागेल. आम्हाला कशाला वाईट वाटून घ्यायचं? आता त्यांना खंत खेद वाटलं पाहिजे ना. स्वाभिमान जर थोडाफार असता या लोकांमध्ये तर अशा पद्धतीने ते गेले तुम्हाला नसते. काहीच वाटलं नाही? म्हणजे मुद्दा हा आहे की आमदार खासदार तो एक मतदारसंघ असतो आणि एक आकडा असतो. तो आकडा पक्षाला खूप ताकद देऊन बघा, जातो. सचिन अहिर काय मूळचे शिवसेनेचे कार्यकर्ते किंवा शिवसैनिक नव्हते. त्यांचा पराभव विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी केल्यावर त्यांचं राजकारणच संपलं होतं. हम्म. आणि सुनील शिंदे हे सातत्याने निवडून येणारे तिकडले आमदार होते. हम्म. मग ती जागा आदित्य ठाकरे यांनी घेतली. आदित्य ठाकरे 2 वेळा निवडून आले. त्याची भरपाई आदित्य ठाकरेंनी त्यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन केली ना. त्यांना त्यांचं पुनर्वसन केलं. आता त्याही पलीकडे कोणाला जाऊन दुसरं पद हवं असतं. मग अशा वेळेला हे असे निर्णय घेतले जातात. आता आमचे अहिरांचं मला काही फार वाटत नाही, पण जे आता 6 खासदार गेले त्यांना काय मोदीने निवडून नव्हतं आणलं ना, किंवा देवेंद्र फडणवीस त्यांच्या प्रचाराला आले नव्हते किंवा शिंदे नव्हते आले. त्यांना उमेदवारी मशाली चिन्हावरती उद्धव ठाकरे साहेबांच्या सहीने एबी फॉर्म दिलेले आहेत. आणि हे मतदान उद्धव ठाकरे यांना झालेलं आहे, महाविकास आघाडीला झालेलं आहे. तरी जर ते गेले असतील तर आता आम्ही सगळे लोक धक्काप्रूफ झालेलो आहोत. हा, आणखी 14चा आकडा येतोय. येऊ द्या ना आकडे लावायला काय झालं? काहीच वाटत नाही. रतन खत्रीचा मटका बंद झाला म्हणावं त्यांना. आता वाईट त्यांना वाटलं पाहिजे ना. तुम्ही आम्हाला काय विचार बांधून ठेवण्यात अपयशी आहात असं नेहमी अजिबात नाही. आता बघा, वेळ देत नाही, काम प्रोग्राम नसतो पक्षाचा, कोणी भेटी देत नाही, आदित्य फिरत नाही. तसं हे तुमच्याकडे चुकीची बातमी आहे. पत्रकारांकडे चुकीची माहिती आहे आणि तुम्ही स्वतःच एक नॅरेटिव्ह तयार करता. आता शरद पवार सुद्धा वेळ देतात ना. शरद पवारांचा वेळ कोणीच देत नाही, तरी त्यांचे गेले ना आणि जाणार आहेत म्हणतात. अजून राजकारणामध्ये सगळ्यात जास्त वेळ देणारे शरद पवार साहेब आहेत, हे तुम्हाला माहित असेल. ममता बॅनर्जी तर सतत रस्त्यावरच लढत होत्या मुख्यमंत्री असताना सुद्धा, तरी त्यांचे 60-65 आमदार निवडून आल्यावर 15 दिवसात गेले, 22 खासदार गेले. हे अशा प्रकारे बोलणं वेळ देत नाही वगैरे ही बदमाशी आहे असं बोलणं. इथून पुढे जाऊ नये म्हणून काही
नाही नाही त्याच्याकडे ऍफिडेव्हिट घ्यायचं नाही, किंवा बघा, असं काय म्हणजे आईच्या आणि ज्यांच्या- सत्ता घेऊन जर जात बघा असतील की ज्यांच्या डीएनए मध्येच खोट आहे, मग अशा लोकांना उमेदवारी का दिली ज्यांच्या डीएनए मध्ये खोट आहे, ज्यांच्या रक्तामध्ये भेसळ आहे, तुम्ही त्यांना काही केलं तरी ते 50-50 कोटी 100-100 कोटीला विकले जाणार. यासाठी तुम्ही सध्याचं राजकारणाचे जे डबकं केलंय काही लोकांनी, त्यांना दोष दिला पाहिजे. यापूर्वी होत नव्हतं असं. तिकीट देताना काही चूक होते असं काही नसतं. तुम्ही आमच्याकडे तिकीट मागायला आलेला आहात, तुमच्याकडे निवडून यायची क्षमता आणि आमच्या कार्यकर्त्यांचं बळ आणि पक्षाचं जे आमचं एक गुडविल आहे, त्याच्यावर तुम्ही निवडून येता. आता या 6 लोकांनी निवडून येऊन दाखवावं ना. आम्ही त्यांचा पराभव करू. लोक स्वस्थ 3 नाही. वर्ष आहेत त्यांच्याकडे असू द्या, सत्ता आहे. असू द्या, केंद्रातली सत्ता आहे. असू द्या. निवडणुकीच्या समोर जसं लाडकी बहीण योजना आली तसं एखादी योजना आणू शकतात, तर त्याला पर्याय काय म्हणजे शिवसेना राहणार आहे की नाही, अशी तुम्हाला असं वाटत नाही का पत्रकार चुकतायत हम्म. की तुम्ही लाडकी बहीण योजना आणली, पैसे आहेत, अमुक आहेत, तुम्ही काय करणार? अशा तऱ्हेने हा देश विकायला पाहिजे ट्रम्पला. नाही, तुम्ही काउंटर केलं पाहिजे ना तुमचंही काही. काउंटर तुम्हाला सांगतो की मुंबई महानगरपालिकेमध्ये एक तुम्ही योजना आणली होती 5 रुपयाचं तिकीट. नाही, एक लक्षात घ्या, ती योजना तुम्ही नीटपणे लोकांपुढे मांडली नाही, नाही. ते सोडून द्या तुम्ही. मी तुम्हाला सांगतो, पैसे आणायचे कुठून? आम्ही काही ठेकेदारांकडून खंडणा गोळा करत नाही ना. ते एकनाथ शिंदे करू शकतात, देवेंद्र फडणवीस करू शकतात. पूर्वी लोक पेट्यांमध्ये बोलायचे, हजारात बोलायचे, आता कंटेनर मध्ये बोलतात. कंटेनर मध्ये बोलतात. 50 कोटी खोक्यात राहत नाहीत ना, 50 कोटी कंटेनर मध्ये राहतात. तुमच्या घरासमोर कंटेनर पार्क केला जातो. हे विरोधी पक्षाला शक्य आहे का? नाही. जोपर्यंत लोक विकायला तयार आहेत तोपर्यंत हे राजकारण असंच चालू राहील. त्याला जबाबदार नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भारतीय जनता पक्षाचं दळबद्री राजकारण आहे. नाहीतर एकनाथ शिंदे का फुटला असता? नसते फुटले ते. तुम्ही त्यांच्यावरती केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणला. आमचे अनेक आमदार हे त्या भीतीपोटीच गेले. ममता बॅनर्जीचे अनेक लोक भीतीपोटी गेले. अजित पवार भीतीपोटी गेले. ह्याच्यावरती खरं म्हणजे मीडियाने मंथन केलं पाहिजे, पण तुम्ही बोलणार नाही या विषयावर कोणी. महाविकास आघाडी एकत्रित आहे रावसाहेब. अशा परिस्थितीमध्ये जो पुढचा प्लॅन असतो, मी काल कन्याकुमारी मुंबईत होते, आम्ही आंबेडकर बऱ्याच गोष्टी बोललो. निवडणूक हारल्यासारखं ते बोलतात की येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही आमच्या दृष्टीने पुढे जाणार आहोत. महाविकास आघाडी एकत्रित आहे, एकत्रित आंदोलन करते, एकत्रित लोकांपुढे जाते. सरकारचे जे काही भ्रष्टाचार तुम्ही आरोप करतात ते लोकांपुढे मांडलं तर लोक तुमच्या बाजूने येतील, असा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होत नाही. नाही, रामरक्षा आंदोलनात काँग्रेस दिसत नाही. हे चुकीचं आहे. राम रक्षा आंदोलनामध्ये काँग्रेस सगळ्यात पुढे आहे. मुळात हा जो विषय आहे, श्रीराम मंदिर लुटीचा, दानपेट्या लुटण्याचा किंवा देणग्या चोरीचा, याला तोंड कोणी फोडलं? सगळ्यात आधी अखिलेश यादव यांनी याच्यावरती हल्ला केला. अखिलेश यादव यांच्यानंतर राहुल गांधींनी याच्या विषयावरती आपली भूमिका मांडली. त्यानंतर काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष अजय राय यांनी अयोध्येत धडक मारली आणि खळबळ माजली. मग महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने त्याच्यावरती आंदोलन सुरू केलं आहे. मला वाटतं हर्षवर्धन सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिकला आंदोलन करणार होते, त्यांनी केलं. तेव्हा हे आंदोलन यशस्वी होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस आणि नाशिकमध्ये ढगफुटी होणार अशी अफवा पसरवली. इतकी बदमाशी. आता गर्दी करू नका, आज नाशिकमध्ये ढगफुटी होऊन वादळ येणार आहे अशी अफवा त्याने पसरवली. आंदोलन होऊ नये यासाठी, आंदोलन विस्कळीत व्हावं. आता इतक्या नीचतम पातळीवरती जे राजकारण करतात, तितक्या नीचतम पातळीवरती आमच्यासारखा विरोधी पक्ष, ज्याने एक चांगला संस्कार, ज्यांनी एक मोठा कालखंड पाहिलेला आहे, ते हे कालच्या पोरांसमोर काय इतके नीच होणार नाहीत ना. ठीक आहे ना, प्रत्येक गोष्टीला किंवा अशा प्रत्येक निचतम कृत्याला सुद्धा एक एक्सपायरी डेट असते. तशी यांची एक्सपायरी डेट जवळ आलेली आहे. कोणीही जवळ आली आहे 100%. कोणी अमरपट्टा घेऊन आलंय का? 14 नंतर 19, 26, आता 29 की त्याच्यानंतर
एक्सपायरी 29 नंतर मोदी या देशात 50 तुम्हाला वर्षाचा दिसणार. प्लॅन बीजेपीने केलाय. 50 वर्ष भाजपच्या मोदी हातात 110 वर्ष राहणार आहेत का अमित शहा 120 वर्ष राहणार आहेत? वीर सावरकरांना जेव्हा 50 वर्षाची जन्मठेप झाली तेव्हा त्यांनी एक वाक्य सांगितलं, 50 वर्ष हे सरकार टिकेल काय? तसंच आहे ना, 50 वर्षाचा पुढला प्लान असेल तेव्हा 50 वर्ष हे लोक टिकतील का? नाही. लोकांच्या मनामध्ये आता रोष आहे. तुम्ही निवडणुका कशा जिंकलेल्या आहात हे पश्चिम बंगालने दाखवलं आणि महाराष्ट्राने दाखवलं. तुम्ही काय केलं, किती नावं कशा प्रकारे वगळलीत. लोकसभेला जिथे आम्ही 31-32 जागा जिंकतोय, तिथे तुम्ही अचानक 40-45 लाख मतं वाढवून घेता आपल्या मनमर्जीनं आणि विजय प्राप्त करता. हे समोर आल्या रेकॉर्डवरती. SIR हा काय खेळ आहे? महाविकास आघाडीला मिळणारं मतदान ज्या भागात आहे तिकडल्या लोकांची मतं कापायची हजारोच्या संख्येने. 37 लाख मतं, एकूण 80 लाख मतं कापली पश्चिम बंगालमध्ये. त्यातले जवळजवळ 29 लाख लोक हायकोर्टात गेले, निकाल दिला नाही. त्या 29 लाख मताच्या फरकानंच ममता बॅनर्जीचा पराभव झाला. महाराष्ट्रात तेच झालेलं आहे. पण भाजप असं म्हणतात की काही हे पुरावाच नाहीये महाराष्ट्रात. भाजप म्हणजे काय? भाजप म्हणजे काय पोप आहे का व्हॅटिकनचा? भाजप काय म्हणत? भाजप आहे कोण? अहो चोर लोक आहेत. तुम्ही चोरांचं कसं काय ऐकता? हे खोटारडे लोक आहेत. यांनी या देशाला कलंकित केलेलं आहे. ज्यांनी राम मंदिराच्या दानपेट्या लुटल्या ते भाजप काय बोलताय हे कसं काय लोक विश्वास ठेवते? ज्या प्रधानमंत्री मोदींनी एक खोटा ट्रस्ट स्थापन केला पीएम केअर फंड म्हणून आणि लाखो कोटी रुपये जमा केले, त्याचा हिशोब द्यायला हे तयार नाही, त्यांच्यावर तुम्ही काय विश्वास ठेवताय? अशा प्रधानमंत्र्यावरती, अशा गृहमंत्र्यावरती किंवा अशा सगळ्या मुख्यमंत्र्यांवरती तुम्ही काही नाही करू शकत. एक मुद्दा असं रामरक्षा आंदोलन सुरू आहे, चढावा चोरीचा. उद्धव ठाकरे पुन्हा किंवा शिवसेना उद्धव ठाकरे जी आहे ती पुन्हा हिंदुत्वाच्या दृष्टीने पुढे जाते असं म्हटलं जातं. शिवसेनेने हिंदुत्व केव्हा सोडलं नाही. भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे म्हणजे काय हिंदुत्व आहे का? अजिबात नाही ना. कधी हिंदुत्व सोडलं शिवसेनेनं? सांगावं ना. जर हे लोक हिंदुत्ववादी आहेत असं म्हणतात, मग राम मंदिराच्या लुटीवर त्याने आमच्या बरोबर आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. तुम्ही पत्र लिहिलंय. हो, त्याने आमच्या बरोबर उभं राहायला पाहिजे. जे सगळे त्यांच्या कॅबिनेटमध्ये जे काही मंत्री आहेत ढोंगी हिंदुत्ववादी, कालपर्यंत वीर सावरकरांना शिव्या घालणारे किंवा संघाला हापचड्डीवाले म्हणणारे असे काही मंत्री त्यांच्या मिनिस्ट्रीमध्ये बसलेले आहेत. त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमच्याबरोबर आमच्या व्यासपीठावरती येऊन आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे. राऊत साहेब, म्हणजे नितेश राणेचा जर मुद्दा आला तर नितेश राणे खूप म्हणजे अति अशी टीका करतात जे तुम्हाला आवडणार नाही. त्यांना पत्र लिहिताना कसं वाटलं तुम्हाला? कारण तुमच्याविषयी अनेक त्यांनी म्हणजे या कॅमेऱ्यावर मला कमेंट नाही करतात, तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही नेते आहात, पॉलिटिकल नेते आहात, एक दुसऱ्याविषयी बोलत असता, पण त्या भाषेचा वापर करणाऱ्या नेत्याला पत्र लिहिताना काय भावना आल्या? माझं पत्र पहा, फार सौम्य शब्दात पत्र आहे माझं. आणि असं आहे की शेवटी संस्कार काय असतो? आमच्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहे, आमच्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहे, डॉक्टर आंबेडकरांचे संस्कार आहे, शरद पवारांचे संस्कार. कधी कधी आमची जीभ घसरते, ती घसरत नाही. आम्ही मुद्दाम त्या शब्दांचा वापर करतो. तुम्ही जे बोलता ते मुद्दाम वापरता 100%. आणि म्हणतात की हे कट करू नका. नाहीत ना, ते चुकीचं नाहीये राव साहेब. अजिबात तुम्ही नाही. पत्रकार आहात, संपादक मग आहात. काय पत्रकार असल्यामुळे काय अशी भाषा भाषा पॉलिटिकल काय? नेत्यांनी अशी मी काय भाषा वापरली की ज्याच्यामुळे तुमच्यासारख्या सगळ्यांना त्रास व्हावा? मी गद्दारांना गद्दार म्हटलं, पुढे काय? बाकीचे जे दोन शब्द आहेत ते योग्य आहेत. भोसडीचे हा शब्द वापरला. मी सांगतो ना, त्याच लायकीचे आहेत ना. ज्यांना जी भाषा कळते त्या भाषेचा वापर करावा हे मी शिकलो. काही लोकांना सौम्य भाषा ते चुकीचं वाटत नाही? अजिबात नाही. ते त्याच लायकीचे लोक आहेत. तुम्ही उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला, तुम्ही पक्षाचा विश्वासघात केला, तुम्ही राजीनामा द्या ना आणि निवडणूक लढा. आमचं काहीच म्हणणं नाही. तुम्ही आमच्याकडून निवडून आलात, आम्ही तुम्हाला निवडणूक लढायला पैसे दिले, आम्ही तुम्हाला आमचं चिन्ह दिलं, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचं रक्त आणि घाम दिला. मतदाराने आम्हाला केलेलं मतदान आहे, तुम्हाला नाही. तुमची मेहनत होती, कार्यकर्त्याची मेहनत होती. जाताना वाईट वाटलं पैशासाठी हे लोक गेले म्हणून? का ना वाईट वाटणार? किंवा आली अनेक सभेला तुम्ही गेला होता. आणि आम्ही ते फिरत होतो, स्ट्रॅटेजी करणं, लोकांच्या भेटीगाठी करणं, मतदारांना वळवणं,
अनेक ठिकाणी कॉर्नर बैठका घेणं, रात्रीच्या गच्चीवरती बैठका घेणं, हे कोण आहेत? हे जे मतदान झालेलं आहे, हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला मतदान झालं आहे. हे कुठेतरी शिंदेच्या विरुद्धात झालेलं आहे, हे कुठे भाजपच्या विरुद्ध झालंय. असं असताना वाईट वाटलं तुम्हाला? मला त्यांची कीव येते या लोकांची. उद्या यांची नातवंड, यांची पोरं बाहेर काय फिरणार? गद्दाराची पोरं, गद्दाराची नातवंड असेच फिरणार ना. पैशासाठी माझा आजोबा विकला गेला, माझा बाप विकला गेला, माझा नवरा विकला गेला, हेच लोक बोलणार. त्यांना काय वाटतंय? लोक काय खुश आहेत का? फार त्यांच्यावर फुलं टाकणार आहेत. एक आरोप असं म्हणतोय की संजय राऊत सकाळी 9 वाजता बोलतात, त्याच्यामुळेच ही शिवसेना कमजोर होत चालली. काय हे समजा ऐकताना कसं वाटतं तुम्हाला? मला काय वाटतं, ज्या राऊतांनी 1 वर्ष जेलमध्ये राहून उद्धव ठाकरेंना साथ दिली, त्याच राऊतांमुळे जी शिवसेना आहे ती फुटत चालली आणि ती संपणार आहे असे कुठे आरोप. फुटली? गेले 6 आमदार गेले, 14 आता जाणार आहे, त्याच्या 6 आधी खासदार खासदार गेले. गेले. त्यात माझा काय संबंध आहे? तुमच्या वक्तव्यामुळे काय तुमच्या- कुठलं वक्तव्य? मला एक सांगा ना वक्तव्य. तुम्हीच सांगा ना. तुम्ही हम्म. मला प्रश्न विचारताय की हे वक्तव्य होते त्याच्यामुळे खासदार गेले. मला एक वक्तव्य दाखवा. हम्म. खासदार गेल्यावरती माझी वक्तव्य आहे. त्याच्या आधी 24 तास ते माझे सहकारी होते, माझ्या बरोबरच होते. हम्म. आमच्या पण घरी दिल्लीमध्ये जी प्रेस झाली ती पहिली पत्रकार परिषद झाली, त्यावेळेच्या वक्तव्यामुळे आम्ही कोण राहणार तुमच्या सोबत सोडावं. असं. हे काय सांगतात? पण खरंच होते संपर्कात की नाही? नाही नाही नाही, हे भूमिगतच झाले होते ना. हे एकनाथ शिंदेच्या घरातच सगळे दारू पित बसले होते. हम्म. हे अर्धे लोक तुम्हाला काही काही माहित म्हणजे आम्हाला सगळं माहित होतं. पुढे बोला. मग काही हालचाल नाही? अहो, त्यांना 25-25 कोटी रुपये ऍडव्हान्स दिला होता या सगळ्यांना. 25-25 कोटी रुपये ऍडव्हान्स दिला त्यांच्या घरा. बोला ना, त्यांच्या घराच्या समोरच कंटेनर पार्क व्हायचे ना. हे काय सांगतात? आणि आता प्रत्येकाला 500-500 कोटीची कामं दिली आहेत विकास निधी, त्यातून ते 25-30 कोटी कमिशन खाणार. हम्म. असं तर महाराष्ट्र लुटून, पूर्णपणे जनतेचा पैसा लुटून हे गब्बर होणार 7 पिढ्या. हम्म. विचारा त्यांना मी खोटं बोलत असेल तर. मग विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका काय असेल? काय असायला पाहिजे? हे सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत असायला पाहिजे? विधानसभेत असेल, आता आता विधानसभेचं अधिवेशन झालं, मग महाविकास आघाडीचा जो विरोधी पक्ष आहे तो काही फारस काही दिसलंच नाही की हे मुद्दे आहेत. बेरोजगारी आहे, महागाई आहे, तिकडे चढावा चोरी आहे. काय सरकारला इंटरेस्ट आहे या गोष्टीवर चर्चा करण्यात? केंद्रामध्ये नरेंद्र मोदींना इंटरेस्ट असतो का या विषयावर चर्चा करण्यात? ते सभागृह चालूच देत नाहीत नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक. आम्ही बेरोजगारीवर चर्चा मागू, आम्ही राम मंदिराच्या लुटीवर चर्चा मागू, देणार आहेत का? हे ह्यांना पाशवी बहुमताची नशा चढलेली आहे. हे माथे फिरू झाले. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 2014च्या आधी भाजप विरोधी पक्ष होता. 2G स्कॅम असेल किंवा इतर जे घोटाळे असेल, या घोटाळ्यांवर भाजप म्हणजे विरोधी पक्ष जो आहे तो रस्त्यावर लढत होता. सिलेंडरचे भाव वाढले, स्मृती इराणी सिलेंडर घेऊन रस्त्यावर होती. असा जो विरोधी पक्ष आहे जेणेकरून सरकारला भाग पाडू शकेल की चर्चा झाली पाहिजे. जंतर मंतरमध्ये आंदोलन सुरू आहे, नीटची परीक्षा. माझा प्रश्न तो आहे की विरोधी पक्ष जर मजबूत असेल तर सरकार चर्चा करेल. अण्णा हजारे 11 दिवस उपोषणाला बसले होते. काँग्रेस पक्षानं त्या 11 दिवसामध्ये अखंड 24 तास धावपळ करून अण्णांचं उपोषण मागे घ्यायला लावलं. त्यांच्या मागण्या मान्य केल्या. संवेदनशील सरकार होतं मनमोहन सिंगचं किंवा काँग्रेसचं. नरेंद्र मोदी, अमित शहाच्या बाबतीत तुम्ही म्हणू शकता का? नीट परीक्षेवरती सगळ्यात मोठा आवाज हा राहुल गांधीने उठवलेला आहे. हे राहुल गांधीचं यश आहे. आणि या देशाचा मुख्य न्यायाधीश तरुणांना झुरळ म्हणतो. काय करतो मीडिया? मीडियात पण काय झुरळ आहेत का? विरोधी पक्षाचा जो विरोधी आवाज आहे, पक्ष- तो जनक शोभामध्ये परावर्तित करण्यात अपयश आहे. हो, मग आम्ही केलं, आम्हाला तुरुंगात टाकलं ना. आमच्यासारख्या अनेकांनी हा जनक्षोभ जेव्हा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला तुरुंगात. ही हुकुमशाही आहे, हे इदी अमीनचं राज्य आहे. तुम्ही मोदींना इदी अमीन म्हणायला पाहिजे. इदी अमीनच्या बघा त्या कोट्यावरती 50 मेडल्स आहेत लावलेले. इदी अमीनचा कोणताही फोटो काढा, 50 मेडल आहेत. मोदीच्या पण सदऱ्यावरती 50 मेडल्स लागले. विचारा प्रश्न तुम्ही या भाजपच्या लोकांना. आणखी 2-3 प्रश्न आहेत. मला सांगा, राऊत साहेब जास्त काही हसत नाही. हसतो ना मी, असं कसं काय? पण वर्धापन दिनामध्ये एवढे खळखळून हसणारे संजय राऊत हे महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिले. मग काय काय वातावरण होतं? नितीन चंदनशिवे यांच्या भाषणाचा प्रभाव होता नाही नाही की नितीन तिथे बघा. जमलेली गर्दी? नाही, गर्दी नाही, वातावरण चांगलं होतं.
नितीन चंदन सिवेंच्या कविताचा मी फॅन आहे पहिल्यापासून. हम्म. किंवा ही जी सगळी नवीन मुलं साहित्यामध्ये किंवा या काव्यामध्ये आलेले आहेत ना, मी त्यांचं ऐकत असतो. त्यांना काय त्यांच्या डोक्यात नवीन चालले आहेत, काय खळबळ चालली आहे. हो, वर्धापन दिनाला बोलवा असं कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे मला असं काय वाटलं निमित्त? की हा चळवळीतला कवी आहे. नामदेव ढसाळची आणि माझी फार दोस्ती होती. हम्म. ढसाळांना मी अनेकदा आणलेलं आहे. चळवळीतल्या व्यक्तीविषयी मला कायम आदर राहिलेला आहे आणि एक आस्था राहिली. अलीकडे लोक चळवळीत जाताना मला दिसत नाही. आम्ही चळवळीतून आलो. त्याच्यामुळे चळवळीत काम करणाऱ्या कवी, साहित्यिक, लेखकाविषयी माझ्या मनामध्ये कायम प्रेम आणि आदर राहिला आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं, संधी मिळेल तेव्हा, हे मी माझं कर्तव्य समजतो. त्यातल्या काही ओळी तुम्हाला कुठल्या चांगल्या वाटल्या? तुमच्याविषयी त्यांनी जे नाही म्हटलं. माझ्याविषयी काय म्हटलं म्हणून सोडून द्या. माझ्याविषयी कशाला काय म्हणायला पाहिजे? तुम्ही नितीन चंदन शिवेची पांडुरंग कविता बघा, हां. दंगल, हम्म. बरं का, आमचा कांबळे लई हुशार. हम्म. अहो ते ज्या पद्धतीने ते व्यक्त होतात, हम्म. प्रत्येकाला वाटतं की मीच कांबळे आहे ना. हम्म. पण कांबळे तुमच्या चळवळीत आता सोबत राहील? का नाही राहणार? शिवशक्ती, हो भीमशक्ती असे हो, जे प्रभाव आमचं कायम ते धोरण राहील की शिवशक्ती आणि भीमशक्तीने एकत्र आल्याशिवाय या महाराष्ट्रात आणि देशामध्ये परिवर्तन होणार नाही. 2-3 प्रश्न आहेत. मला आणखी काही प्रश्न आहे, पण मी नंतरच्या मुलाखतीत विचारेल. सौ दाऊद और एक राऊत हे ऐकल्यावर काय वाटतं तुम्हाला? आता कसं काय लोक हे बोलतात त्याचे मला माहित. सोशल मीडियावर मीम सुद्धा होत आहेत. म्हणजे तुमच्या होतात. स्टाईलचे, तुमचे सारखे कोट घालून काही तरुण हे करतायत. काल परवा 2 शब्द जे वापरले त्याची हे करतात. हे पाहून सोशल मीडियावर पाहून एक व्यक्ती म्हणून काय वाटतं? का तर लोकांच्या भावना आहेत. मी व्यक्ती स्वातंत्र्य मानणारा माणूस आहे. पण मी अनेकदा बोलतो, अरे बाबा दाऊद बुध कशाला म्हणताय तुम्ही मला? दाऊद क्राईम माझा तोच रोग आहे की अशा नाही प्रकारे आम्ही एकेकाळी क्राईम रिपोर्टिंग फार जोरात केलेला माणूस आहे. माझ्या पत्रकारितेची सुरुवात मी जी केली ती क्राईम रिपोर्टर म्हणून केली, लोकसत्ता आणि लोकप्रभामध्ये. तेव्हा हे सगळे लोक मुंबईत होते ना, ज्यांची नावं तुम्ही आता घेताय सगळे, हे सगळे तेव्हा मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड चालवायचे आणि अनेक कारणानं त्यांच्या आमचा सामना व्हायचा. झालेला आहे. बरं वाटतं, चांगलं वाटतं? नाही. फक्त दाऊद नाव आहे म्हणून चांगलं वाटत नाही, पण असं चांगलं वाटतं. आमची प्रवृत्ती गुंडाची आहे, तशीच राहणार. गुंड कुठला? जे मारामारी करणारा गुंड की तुकारामाने सांगितलेला गुंड? सगळ्याच बाबतीत त्याच काय झालं, सगळ्या बाबतीत गरज पडली तर करायला दिसत पाहिजे. नाही. तुमचं ऑपरेशन तुडवा फेल आहे असं कोणी म्हटलं तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं की आम्ही म्हटलं तर ऑपरेशन तुडवा म्हणजे लोकांनी हातात बंदुका, कोयते, तलवार घेऊन धावत धाक. सुटायचं ऑपरेशन का? तुडवा म्हणजे धाक, जो बाळासाहेबांचा धाक होता. कुणाची हिंमत नव्हती बाहेर पडायची. बाळासाहेबांच्या नाही, काळामध्ये छगन भुजबळ जेव्हा बाहेर पडले, 1 महिना बाहेर होता. नारायण राणे बाहेर तुम्ही पडले. एक लक्षात घ्या, तेव्हा तुम्ही खूप तो धाक. लहान होता. तो धाक वेगळा, आताही धाक आहे. ज्या मी नेहमी म्हणतो, ज्या दिवशी आमच्या हातामध्ये 1 तास ईडी आणि सीबीआय येईल, त्या दिवशी शिंदे राजकारणात राहणार नाही. त्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे 10 तुकडे झालेले असतील. लक्षात घ्या. काय हे कसले यंत्र? एकनाथ शिंदेविषयी खूप राग आहे. एकनाथ शिंदे पक्षातून फुटले म्हणून राग नाही. राजकारणामध्ये असं होत असतं. त्यांनी मी शिवसेनेचा निर्माता ही जी त्यांची भूमिका आहे, शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची, शिंद्यांची कशी होईल? तुम्ही बाळासाहेबांचे चिन्ह घेऊन चोरता, पळून जाता अमित शहाच्या मदतीनं, हा राग आहे. तुम्ही तुमचा पक्ष काढा ना, हिंमत असेल तर. राम मंदिराची दानपेटी लुटणं आणि शिवसेनेचा धनुष्यबाण आणि पक्ष चोरण हा एकाच प्रकारचा गुन्हा आहे. एकाच सेक्शन खाली त्यावेळी शिक्षा व्हायला पाहिजे. लक्षात घ्या. शरद पवारांचा पक्ष आहे, अजित पवारचा कसा होऊ शकतो? अहो हयात आहेत ते निर्माते अजून त्या पक्षाचे आहेत ना, त्यांनी पक्ष स्थापन केला. ईडी आणि सीबीआय हातात येण्यासाठी सत्ता तुम्हाला येईल ना, का नाही येणार? काय येणार? आम्ही आशावादी आहोत. माझ्यासारखा माणूस कमालीचा आशावादी आहे. काय येणार नाही. ईडी सीबीआयची पण गरज नाही. नुसती सत्ता आली तरी बिळात जाऊन जातील, बाहेर नाही पडणार. एक प्रश्न विचारला पाहिजे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे परिवार जो आहे तो कसा पुढे जाईल? पुढे जायचं फडणवीसांवर त्यांनी केलेलं जे फडणवीस म्हणजे, बरं सांगतो, फडणवीस म्हणजे काय चिंतामणराव देशमुख नाहीत ना. सत्ता आहे म्हणून देवेंद्र फडणवीस. त्यांची स्ट्रॅटेजी सुद्धा आहे.
सत्ता आहे विरोधी म्हणून पक्षाला ते बरोबर डांबोरण आहे. करत ही स्ट्रॅटेजी असू ठीक आहे, शकते. प्रत्येकाचा एक कालखंड असतो, येतात आणि जातात. फडणवीसांच्या इतिहासात नोंद राहणार नाही. मी यशवंतराव चव्हाणांचे, वसंतराव नाईकांचे, वसंतदादा पाटलांचे आहे महाराष्ट्रामध्ये, बरं का, अनेकांची आहे. फडणवीसांचं नोंद इतिहास ठेवणार नाही महाराष्ट्राचा. ते काल म्हटलं की 10 वर्षानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचं नाव राहणार आहे बघूया ना, मुस्लिमच्या प्रश्नावर. बघूया ना त्यांची राजकीय Challenge आहे तुमचं. त्यांची राजकीय तसं अंतराळात पवारचं जे होतं तसं चॅलेंज आहे कुठलं दोघांनाही. challenge? परवा तुम्ही संजय दिना पाटलांनी जे चॅलेंज केलं, नाही, चल मी येतो. बघा, चॅलेंज म्हणजे असं आहे की राजकारणामध्ये सगळं चंचल असतं, स्थिर काही नसतं, हे त्यांनाही कळलं पाहिजे. तुमच्याकडे पैशाने गोडवान भरल्यात म्हणून तुम्ही अजिंक्य नाही किंवा अजय नाही, कोणी नाही. महाभारतामध्ये सगळे हारले, रामकृष्णही आले गेले, लक्षात घ्या. तुम्ही कोण? राम आणि कृष्णालाही मृत्यू पण आला. कटुता यायला नाही पाहिजे. महाराष्ट्रात ती कधी नव्हती एवढी कटुता. हे सुद्धा- महाराष्ट्रामध्ये ते ही दुरुस्त होईल कटुता कधी? नाही होणार नाही. जोपर्यंत भाजप सारखे प्रवृत्ती आहेत, जोपर्यंत मोदी आणि शाह आहेत, तोपर्यंत या समाजामध्ये विषाचा प्रवाह खळखळत राहील. खूप खूप धन्यवाद. खूप सारे प्रश्न होते, पण मी पुन्हा एकदा भेटणार आहे संजय राऊत यांच्याशी, वारंवार भेटत राहू. संजय राऊत यांच्याविषयी बोलताना मला थोडंसं मोकळं बोलावंसं वाटलं होतं. खूप खूप आभार. आपण पाहता लेट्स. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.